शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त औंढा नागनाथ येथील रोग निदान व उपचार शिबिरात हजारो नागरिकांनी घेतला लाभ। याचे आयोजन शिवसेना जिल्हाप्रमुख अजय सावंत उर्फ गोपू पाटील यांच्या वतीने करण्यात आले होते। शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे आणि हिंगोली शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथे रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते दीपोत्सव करून शिबिराला सुरुवात करण्यात आली। यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय सावंत उर्फ गोपू पाटील, संदेश देशमुख, विनायक भिजे, राजेश भैया पाटील गोरेगावकर, शिवसेना शेतकरी नेते वसीम देशमुख, मन्नास पिपरीकर, माजी आमदार संतोष टारफे, अजित मगर, अब्दुल्ला पठाण, शिवसेना जिल्हाप्रमुख अल्पसंख्याक आघाडी हिंगोली यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आलेल्या मान्यवरांचा तसेच डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला। या रोग निदान व उपचार शिबिर औंढा नागनाथ येथील महिला भक्त निवास क्रमांक 3 मध्ये घेण्यात आला। या रोग निदान व उपचार शिबिरात हजारोंच्या संख्येने आलेल्या नागरिक, महिला, लहान मुलांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आले। या रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन शिवसेना जिल्हाप्रमुख अजय सावंत उर्फ गोपू पाटील यांच्यातर्फे करण्यात आले होते। प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले, हिंगोली। आज बघितलं असेल तुम्ही औंढा नागनाथ येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त रोग निदान शिबिर व उपचार शिबिर आपण इथं आयोजित केलं होतं। नांदेडचे डॉक्टर, हिंगोलीचे डॉक्टर, बरेच ठिकाणचे डॉक्टर, आज 21 डॉक्टर समजा इथं या तपासणीसाठी आले होते। नेत्र तपासणी असो, शुगर असो, त्वचारोग तज्ज्ञ असो, सर्व जे काय आजार असतील त्या आजारासाठी सर्व आम्ही स्पेशालिस्ट इथं डॉक्टरांची टीम इथं आली होती। आणि तुम्ही बघितलं असेल इथे कमीत कमी 1,500च्या वरी पेशंटची तपासणी इथे झालेली आहे। त्यांना पूर्ण आम्ही औषधोपचार फ्रीमध्ये केलेला आहे। काही जणांचं डोळ्याचं ऑपरेशन असतील ते पण आम्ही फ्रीमध्ये मोफतमध्ये करून देणार आहोत। एक आमचा उद्देश हाच होता की जनसेवा ही ईश्वर सेवा असते, ती सेवा एक आरोग्य सेवा एक उत्तम सेवा आहे, म्हणून आम्ही हा उपक्रम राबवला। आणि आज 21 तारीख आहे, 27 तारखेपर्यंत भगवा सप्ताह या उद्धव साहेबांच्या आणि नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त हिंगोली जिल्ह्यामध्ये राबवल्या जाणार आहेत। कुणा फळं वाटप असो, वह्या पुस्तक विद्यार्थ्यांना वाटप असो, किंवा एखादे वेगवेगळे कार्यक्रम जे असतील, वृक्षारोपण असेल, हे कार्यक्रम आम्ही 7 दिवस हे भगवा सप्ताह म्हणून 27 तारखेपर्यंत आम्ही आयोजित करणार आहोत।